बाळासाहेब ठाकरे कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात ही कोल्हापूरमधून करायची। कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक बिंदू चौक आणि दसरा चौक या ठिकाणी भव्य मेळावे व्हायचे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नवीन कुठल्याही कार्याची कोल्हापुरातून सुरुवात होते म्हटल्यानंतर ती सुरुवात अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचायची। असाच एक मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर उत्तर मतदारसंघ। नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये कोल्हापूर उत्तर या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी याची स्ट्रॅटेजी काय असू शकते हे पाहणार आहोत। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढणार आहेतच हे जवळपास निश्चित झालेलं आहे। यामध्ये कोल्हापूर उत्तर यामध्ये विद्यमान आमदार जयश्री जाधव ह्या काँग्रेसच्या चिन्हावरून निवडून आले। जयश्री जाधव या विद्यमान आमदार असल्या तरी या निवडणूक रिंगणात त्या पुन्हा उतरणार नाहीत असंच म्हटलं जातं। तर त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र म्हणजे सत्यजित जाधव हे तयारी करताना दिसून येत आहेत। पण यासोबतच राजे घराण्यामध्ये मालोजी राजे किंवा मधुरिमा राजे ह्याही निवडणूक रिंगणात असू शकतात असं म्हटलं जातं। शाहू महाराजांचा कोल्हापूर शहरामधील प्रचार यंत्रणा या दोघांनीच हातात घेतली होती। सोशल मीडियाच्या माध्यमातून मधुरिमा राजे किंवा मालोजी राजे तयारी करतेले दिसून येत आहेतच। पण शाहू महाराज निवडून आले आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजे घराण्याला तिकीट मिळेल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोच। मग या सर्वांमध्ये काँग्रेस नवीन एखादा चेहरा उभा करू शकतं का अशी ही चर्चा कोल्हापूरमध्ये आहे। सर्वात महत्वाची गोष्ट अशी की लोकसभेला शिवसेनेला या ठिकाणी तिकीट मिळेल असं म्हटलं जात असताना उद्धव ठाकरे यांनीही आणि शरद पवार यांनी शाहू महाराज यांना निवडणूक रिंगणात उतरवले आणि ही जागा काँग्रेसला देऊ केली। परंपरागत ही शिवसेनेची जागा म्हटली जात होती आणि त्यामुळे लोकसभेचं गणित पाहता विधानसभेला उद्धव ठाकरे कोल्हापूर उत्तरची जागा ही आपल्याकडेच खेचून घेतील अशी ही चर्चा कोल्हापूरमध्ये आहे। याचं कारण असं परंपरागत कोल्हापूरमध्ये शिवसेना बालेकिल्ला राहिलेला दिसून येतो। शिवसेनेला या ठिकाणी मताधिक्य बऱ्याच वेळेला चांगले मिळालेले आहेतच आणि यामुळेच या ठिकाणी शिवसेनेलाच तिकीट मिळेल अशी ही चर्चा आहे। जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला तिकीट मिळालं तर संजय पवार हे त्यांच्या पक्षातून निवडणूक रिंगणात असतील असं म्हटलं जातं। त्यांचा विचार केला तर त्यांची ही चर्चा कोल्हापूरमध्ये आहेच आणि यासोबतच आणखीन एक नाव येतं ते म्हणजे चेतन नरके। लोकसभेला शिवसेनेकडूनच चेतन नरके निवडणूक रिंगणात उतरतील अशी चर्चा होती, पण ऐनवेळी त्यांनी घेतलेली माघार आणि शाहू महाराजांना दिलेला पाठिंबा यानंतर सतत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह राहतात। शिवाजी पेठेमध्ये असलेलं त्यांचं वास्तव्य आणि पेठांमध्ये असलेली त्यांची ओळख यामुळे कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेच्या तिकिटावर चेतन नरके विधानसभेला उभा राहू शकतात का हेही पाहावं लागेल। एकंदरीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघ सर्वात महत्वाचा मानला जातो, कारण का उत्तर मध्येच कोल्हापूरमधील महानगरपालिका क्षेत्र येतं। उत्तरमध्ये जर आमदार निवडून आला तर त्या आमदाराला महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपला प्रभाव टाकणं हे सोपं होऊन जातं आणि आगामी काळात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येऊ घालणार आहेत त्यामध्येही त्यांना जे काम करायचं आहे ते सोपं होऊन जाईल। म्हणूनच या ठिकाणी चांगला उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुती सुद्धा देईल असं म्हटलं। एकंदरीत काय महाविकास आघाडीचा विचार केला तर कोल्हापूर उत्तर मध्ये कोण उमेदवार असेल याची चर्चा फारशी दिसून येत नाही। महाविकास आघाडीमध्ये नेमका उमेदवार कोण असेल, काँग्रेस आपल्याकडे ही जागा घेईल का, घेतली तर उमेदवार कोण असेल आणि शिवसेनेने ही जागा घेतली तर उमेदवार कोण असेल हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि कोल्हापूर उत्तर मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकू शकेल का हेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनेलला जोडलेले राहा। तुर्तास धन्यवाद।